यजुमित्र स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचे स्वागत आहे. जी काही आपली नवोदय स्कॉलरशिप, NMMS 5वी 8वी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी अंकगणित हा भाग आपण घेत आहोत. त्यासाठी आपल्याकडं आपण एक एक टॉपिक प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. त्यामध्ये आज आपण टॉपिक नंबर 5 मध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणत्या असतात, किती असतात आणि किती आहेत 1 ते 100 मध्ये हे आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, की मूळ संख्या हा भाग नवोदय स्कॉलरशिप साठी खूप महत्वाचा आहे. तर आपल्याकडे जर आपण पाहिलं की मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या म्हणजे की अशी संख्या की ज्या संख्येचा जो काही विभाजक असतो तो ती संख्या आणि 1 या व्यतिरिक्त त्या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नसतो. तर अशा संख्यांनाच मूळ संख्या म्हणतात. मग आपण जर पाहिलं की 1 ते 100 मध्ये समजा की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतील, तर ज्या काही मूळ संख्या असतील त्या सोडून उर्वरित ज्या संख्या असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मग हे दोन आहेत आपल्याकडे की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तर आपण पाहू की 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत. तर 1 ते 100 मध्ये एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या आहेत. तर आपल्या लक्षात आलं असेल की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. आपण बघू दुसऱ्या पॉइंट आपल्याकडे असा घेऊ आपण की मग आपल्याला असंही विचारू शकतात की 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत. मग 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. 15 मूळ संख्या आहेत. तर 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. यामध्ये अजून आहे की सर्वात लहान मूळ संख्या कोणती. तर सर्वात लहान मूळ संख्या सर्वात लहान मूळ संख्या 2 ही आहे. सर्वात लहान मूळ संख्या 2 ही आहे. मग 1 काय आहे. मग तर 1 ही अशी संख्या आहे की ती 1 ही अशी संख्या 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्त ही नाही. मग आता आपल्याकडं ज्या काही मूळ संख्या सुरू होतात त्या 2 पासून सुरू होतात आणि संयुक्त संख्या ही 1 नसल्यामुळे संयुक्त संख्या तर अजून पुढे गेल्या. मग आपण सर्वात लहान मूळ संख्या 2 पाहिली. यानंतर आपल्याला असा एक प्रश्न विचारला जातो की एकमेव सममूळ संख्या कोणती. तर एकमेव सममूळ संख्या कोणती असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर येतं 2. तर 2 ही समही आहे आणि मूळही संख्या आहे म्हणून एकमेव सममूळ संख्या 2. यानंतर आपल्याला की सर्वात लहान, आता आपण मूळ संख्येबद्दल एवढ्या गोष्टी पाहिल्या. आता आपण संयुक्त संख्या कुठून सुरू होतात. तर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर त्याचं उत्तर असेल 4. तर 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आणि अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जाईल की 1 ते 100 मध्ये
1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? जसे आपण 1 ते 100 मध्ये मूळ संख्या पाहिल्या, तर 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? संयुक्त संख्या किती असं जर विचारलं तर आपल्याकडे मूळ संख्या 25 आहेत आणि 1 तर कशातच येत नाही, म्हणून 25 आणि 1 26 गेले, तर 100 मधून 26 गेल्याच्या नंतर आपल्याला 74 या संयुक्त संख्या सांगता येतील. तर आपण पाहिल्या की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, 1 ते 15 मध्ये 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर एकमेव सममूळ संख्या आपल्याला जर विचारलं तर आपलं 2 उत्तर येईल, कारण 2 ही समही आहे आणि मूळही आहे. त्यानंतर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती विचारल्याच्या नंतर आपल्याला 4 ही कारण 1 ही कोणतीच संख्या नाही, 2 आणि 3 या मूळ संख्या आहे, म्हणून 4 पासून संयुक्त संख्या सुरू होतात. त्यानंतर 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत, तर इथे 74 आपण लिहू शकतो. तर एक थोडक्यात तुम्हाला 1 ते 50 किंवा 1 ते 100 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात त्या इथे एकदा लिहून देतो. त्यानंतर व्यवस्थित याचा अभ्यास करा. नंतर यावर आधारित कसलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. तर 1 ते 100 मध्ये आपल्याला 1 ते 10 मधील घेऊ आपण पहिला, त्यानंतर 11 ते 20, 21 ते 30, त्यानंतर 31 ते 40, त्यानंतर 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100. आपण यामध्ये ज्या काही संख्या आपल्या असतील त्या आपण बघू. तर आपल्याला 1 ते 10 मध्ये 2, 3, 5 आणि 7 या 4 संख्या 1 ते 10 मध्ये येतात. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17 आणि 19 या 4 संख्या येतात. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या 2 संख्या येतात. या 4 झाल्या, या 4, या 2. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 इथे 2च येतात. 41 ते 50 मध्ये आपल्याला 41, 43 आणि 47 अशा 3 संख्या येतात. आपण एक प्रश्न असा घेतला होता की 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या असतात, तर 5, 4, 4, 8, 10, 12, 3, 15. त्यानंतर उरलेल्या आपल्या 10 संख्या आहेत 51 ते 60 मध्ये, तर आपल्याला 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 2 येतात. त्यानंतर इथे 61 आणि 67 अशा 2 येतात. त्यानंतर 71 मध्ये 71 आणि 73 इथे आपल्याला 2च भेटतात. 79 एक आहे परत, अशा आपल्याला इथे 3 भेटल्या, 71, 73 आणि 79. त्यानंतर इथे आपल्याला भेटतील 83 आणि 89 2च, आणि शेवटी इथे फक्त एकच आहे 97. तर अशा प्रकारे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आपण इथे समजावून घेतलेल्या आहेत. तर व्यवस्थित पाठ करून घ्या, निश्चितच जमल. तर आजच्या या टॉपिक मध्ये आपण जे काही पाहिलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. त्यासाठी पुढील टॉपिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.